या ठिकाणी मी 2 कलर घेतलेले, कोणतेही कलर तुम्ही घेऊ शकता। चमकी लोकर आहे ही। क्रोशा हुक कोणत्याही नंबरचं घ्या, कोणत्याही नंबरचं क्रोशा हुक घेतलं तरी चालतं। असं सर्कल बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला। आणि त्याला 3 चेन करायच्यात, 1 2 आणि 3। परत आपल्याला या सर्कलमध्ये डबल क्रोशे करायचे। हा आपला पहिला डबल क्रोशा झाला 3 चेनचा, 2 झाले, 3 4 5 6 असे आपल्याला 16 डबल क्रोशे करायचे आहेत। मी आता आणखीन 10 इथं करून घेते। 6 झालेत माझे, आणखीन 10 करून घेते। तर माझे 16 डबल क्रोशे झाले तिथं तयार। हे पहा, पहिला 3 चेनचा हा पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16। आता हा जो दोरा आहे हा ओढून घ्यायचा आणि पहिला डबल क्रोशा जो आहे आपला 3 चेनचा केलेला आहे आपण पहिला, 1 2 आणि तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं। 3 चेन करायच्या। परत हा झाला पहिला डबल क्रोशा आणि त्याच ठिकाणी आणखीन 1 डबल क्रोशा करायचा। आता ही पॅक नाही करायचं, पॅक करतानाच इथं कलर चेंज करते मी। तर पांढरा कलर घ्यायचा आहे आणि पांढऱ्या कलरनी हा खांब पॅक करायचा आहे। परत पुढच्या डबल क्रोशावर या दोऱ्या अशा सोबत घ्यायच्या। पुढच्या डबल क्रोशावर 2 खांब करायचे। आता हा पहिला झाला, पहिल्या याच्यावर आपण 2 केले, आता या दुसऱ्या याच्यावर देखील 2 डबल क्रोशे करायचे। हा झाला 1 आणि त्याच्यातच आणखीन दुसरा। आपण पॅक नाही करायचा, ह्या 2 दोऱ्या असतात तेव्हाच आपल्याला कलर चेंज करायचा। मग ही दोरी सोडायची आणि जांभळ्या कलरची दोरी वर घ्यायची आणि त्यांना पॅक करायचं। परत पुढच्या खांबावर 2 डबल क्रोशे करायचे। प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला 2-2 डबल क्रोशे करायचे आहेत, परंतु दुसरा डबल क्रोशा पूर्ण न करता कलर चेंज करायचा आहे। परत त्याच्या पुढच्या ह्याच्यावर 2 डबल क्रोशे, 1 आणि हा दुसरा करतानाच कलर चेंज करायचा। परत त्याच्या पुढच्या ह्याच्यावर 2 डबल क्रोशे। असाच हा आपला दुसरा राऊंड करून घ्यायचा आहे। पॅक करताना कलर चेंज करायचा। परत त्याच्या पुढच्या ह्याच्यावर 2 डबल क्रोशे, 1 आणि हा दुसरा। असंच आता हा राऊंड मी करून घेते। इथं माझा राऊंड असा पूर्ण झाला आहे। हा दुसरा राऊंड आपला संपला आहे। आता आपण इथं जे पहिल्या 3 चेनचा जो पहिला खांबा आहे त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आणि हा खांब सोडायचा आहे आपल्याला पहिला। दुसऱ्या ह्याच्यावर देखील 1 स्लिप स्टिच घ्यायची आणि तिथून विणायला सुरू करायचं आहे। 3 चेन झाल्या, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा। या पुढच्या ह्याच्यावर आता हे पांढरं जे आहे खांब केलेला त्याच्यावर आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि त्याच्यातच आणखीन दुसरा। तो पण पूर्ण नाही करायचा, अर्ध्यातच मग हा पांढरा कलर जोडायचा आहे। आता या ठिकाणी आपले 1 2 आणि 3 डबल क्रोशे तयार झालेत। आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये 2-2 होते, आता तिसऱ्या राऊंडला 3-3 डबल क्रोशे तयार झाले। आता ही पुढच्या ह्याच्यावर या पांढऱ्या ह्याच्यावर 1 डबल क्रोशा करायचा आणि पुढे जांभळा कलरचा जो डबल क्रोशा आहे त्याच्यावर 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि
त्याच्यातच आणखीन एक करायचा आहे, परंतु तो अर्धाच करायचा, पूर्ण पॅक न करता. मग हा जांभळ्या कलरने पॅक करायचा. प्रत्येक वेळा आपल्याला एक एक डबल क्रोशा वाढवायचा आहे. आता पुढच्या ह्याला हा एक आणि इथं पुन्हा 2 करायचे. परत कलर चेंज करायचा. तीन डबल क्रोशे यायलेत आता आपले. 1 2 3 पांढरे पण बघा 1 2 आणि 3, परत ही 3, परत आता पांढरे 3 येतात. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. याच्यात 2 करायचे, दुसरा अर्धा जांभळा कलर वरी घ्यायचा, पुन्हा पॅक करायचं जांभळा कलर. असंच आता हा राऊंड मी करून घेते. हा जो आपला इथं पहिला आपण स्लिप स्टिच घेतला होता, 3 चेनचा जो पहिला खांब आहे त्याच्यावर आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत पांढरे. परत ते पॅक करताना कलर चेंज करायचा. प्रत्येक वेळा असंच हे करायचं आहे आपल्याला. आता याच्या पुढच्या प्रत्येक राऊंडला प्रत्येक वेळा इथं शेवटच्या म्हणजे दुसऱ्या कलरच्या याच्यावर येऊन 2 डबल क्रोशे करायचे आहेत. हा आपला पहिला डबल क्रोशा आहे 3 चेनचा, त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. तो पहिला सोडायचा, पहिला खांब सोडून दुसऱ्या खांबावर स्लिप स्टिच करायची, परत 3 चेन करायच्या. आता हा याच्यावर झाला एक. आता याच्यावर पुढच्या ह्याच्यावर एक. आता इथं 4 येणार आपले डबल क्रोशे. 2 झाले आणि या पुढच्या पांढऱ्या याच्यावर 2 करायचे. एकातच आपल्याला 2 करायचे, एक आणि त्याच्यातच आणखीन एक. पूर्ण पॅक न करता दुसऱ्या कलरने पॅक करायचं. परत त्याच्या पुढच्या ह्याच्यावर पांढऱ्या कलरने डबल क्रोशा करायचं. 1 2 आणि ह्या निळ्या ह्याच्यावर जांभळ्या ह्याच्यावर 2 डबल क्रोशे. 1 आणि हा दुसरा. तर दुसरा पॅक न करता या कलरने पॅक करायचं, कलर चेंज करून. आपला हा 4था राऊंड आहे. 4थ्या राऊंडला 4 डबल क्रोशे यायलेत बघा एका कलरचे. आता 5व्या राऊंडला 5 येणार, 6व्या राऊंडला 6 येणार, 7व्या राऊंडला 7. असेच आपल्याला 15 डबल क्रोशे येईपर्यंत असे हे राऊंड करून घ्यायचे. म्हणजे जर तुम्हाला मोठा हवा असेल डिझाईन तर मोठं देखील करू शकतात, पण मी 15पर्यंत करून घेणार आहे. जर लहान पाहिजे असेल तर लहानही करू शकतात. मी आता याच्या पुढच्या लाईन ज्या आहेत त्या पूर्ण करून घेते. एक कलरचे 15 खांब येईपर्यंत मी करून घेते पुढचं. छान डिझाईन तयार व्हायला लागली आपली. इथं माझ्या 15 लाईन करून झाल्यात. हे आपला पहिला राऊंड. 1 इथं 2 आले बघा. तिसऱ्याला 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15वी लाईन. म्हणजे शेवटच्या राऊंडला इथं आपले 15 डबल क्रोशे आलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 इथपर्यंत करायचे. हा एवढा पण भरपूर मोठा होतो आणि जर तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा मोठा हवा असेल साईज तर याच्यापेक्षा मोठा पण करू शकतात. आता इथं आपलं पहिल्या ह्याच्यावर मी जोडून घेतले. पहिला जो आपला 3 चेनचा डबल क्रोशा असतो त्याच्यावर जोडून घेऊन
त्याच्यावरतीच 3 चेन केले. आपण प्रत्येक वेळा पहिला खांब सोडत होतात, आता यावेळेस सोडायचा नाही. आणि इथं आपल्याला हा पांढरा कलर कट करायचा नाही. आता इथं मी पूर्ण राऊंडला जांभळा कलरच वापरणार आहे. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. त्याच्या पुढं एक डबल क्रोशा, 2 झाले, 3, 4 आणि 5 डबल क्रोशे करून घ्यायचे. परत 2 चेन करायच्यात आणि खाली आपल्याला एक डबल क्रोशा स्किप करायचा आहे, म्हणजे हा सोडायचा एक आणि पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा आहे. इथं परत 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 2, 3, 4, 5. परत 2 चेन करायच्या. प्रत्येक वेळा असंच करायचं. आता म्हणजे हा पूर्ण राऊंड 5 डबल क्रोशे, 2 चेन करायच्या, खालचा एक स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा. 1, 2, 3, 4, 5. परत 2 चेन आणि पुढचा एक स्किप करायचा, सोडायचा एक आणि पुढच्या ह्याच्यावर परत 5 डबल क्रोशे. असंच आता हा राऊंड मी करून घेते. 16वा राऊंड आहे आपला. मी करून घेते हा पूर्ण. माझा हा राऊंड झाला. इथं हा आपला 16वा राऊंड आहे. हा झाला आहे कंप्लीट. आता इथं 1 आणि 2 खांब उरतात. आपल्याला दोन्ही स्किप करायचे शेवटला. आणि पुढं जे 3 चेनचा पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. आणि या ठिकाणी हा कलर सोडायचा इथं आणि हा पांढरा कलर वरती घ्यायचा आहे. आणि या जी 2 चेन केलेल्या आहेत मागं, इथं आपण पॅक केले पुढं, आणि या जी 2 चेन आहेत मागं त्याच्यात एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. मुका खांब करायचा आहे. परत 1 चेन करायची आणि या पुढच्या 2 चेन आहेत ना त्या ठिकाणी डबल क्रोशा करायचा. 1 डबल क्रोशा, 1 चेन, परत त्याच्यातच 1 डबल क्रोशा, 1 चेन, 1 डबल क्रोशा, 1 चेन. अशा इथं 7 डबल क्रोशे करायचे आहेत आणि 7ही वेळा प्रत्येक वेळा 1 चेन घ्यायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 1 आणि हा 7 डबल क्रोशे करून घ्यायचे. परत 1 चेन करायची आणि पुढे जी 2 चेन घेतलेल्या आहेत त्याच्यावर सिंगल क्रोशानं पॅक करायचं. अशी डिझाईन तयार होती. परत 1 चेन घ्यायची पुढं आणि पुढचे जी 2 चेन आहेत या ठिकाणी परत 7 डबल क्रोशे करायचे. प्रत्येक वेळा 1 चेनमध्ये घ्यायची. 1, 2, 3, 4, 5,
5 6 एक चेन आणि 7 परत एक चेन आणि पुढच्या ह्याच्यावर सिंगल क्रोशाने पॅक करायचं. परत एक चेन करायची आणि पुढच्या ह्याच्यावर 7 डबल क्रोशे करायचे. असंच आता हा पूर्ण राऊंड मी करून घेते. माझा हा राऊंड पण झाला इथं करून. आता इथं आपल्याला कलर चेंज करायचा आहे. आता जो आपण जांभळा कलर सोडलेला आहे तो वरती घ्यायचा. आणि 2 चेन एक चेन जी केलेली आहे त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा. परत 2 चेन करायच्या आणि पुढे इथं एक चेन घेतलेली त्या ठिकाणी सिंगल क्रोशा करायचा. परत 2 चेन करायच्या, पुढच्या एक चेनच्या ठिकाणी सिंगल क्रोशा करायचा. आपला हा शेवटचा राऊंड आहे. आता हा पांढरा कलर इथं कट केला तरी चालतो. प्रत्येक वेळा असं 2 चेन करून ही एक चेन जी घेतलेली आहे त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा आहे. तर या ठिकाणी इथं एक चेन जी घेतलेली आहे आपण इथं त्या ठिकाणी आधी पॅक करून घ्यायचं सिंगल क्रोशाने. परत 2 चेन करायच्या आणि पुढची जी एक चेन आहे सिंगल क्रोशा सोडून एक चेन त्या चेनवर सिंगल क्रोशा करायचा. परत 2 चेन घ्यायच्या, पुढच्या ह्याच्यावर एका चेनवर सिंगल क्रोशा, परत 2 चेन. असाच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. हा शेवटचा राऊंड आहे आपला. ते मी करून घेते पूर्ण. इथं राऊंड संपला आहे माझा. आणि जिथून आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी पॅक करून एक चेन केली आणि आता इथं हा कलर देखील कट करायचा आहे. हे दोन्ही मिळून पॅक करून घ्यायचे. अशा प्रकारे हा रुमाल इथं तयार झाला आहे. बाकी ते सुंदर झालं आहे. खूप सोपा आहे विणायला. डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्ही हा नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. Thank you for watching.